सेंट कोलंबामध्ये नसरुद्दीन शाह आणि शबाना आझमी बाहेर उभे आहेत आणि अनुपम खेर आणि माझ्या अंगावर माणसं पडतायत. मी त्यांना मला आउटडोर शूटिंग काही झालं तरी नकोय. आपण दिग्दर्शक आहोत हे लोकांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा मला स्वतःला कन्व्हिन्स करणं हे खूप आवडतं. माझी देवावरती श्रद्धा नव्हती का तर होती. मला तो क्षणही आठवतोय जेव्हा मला असं वाटलं की देव आहे. आणि जेव्हा माझी कलकत्त्याच्या दूरदर्शनसाठी मुलाखत घेतली की तू बाई म्हणून तुला असं कसं, तेव्हा मी म्हटलं तुम्ही म्हणताय त्या मला जाणवते की मी बाई आहे. मी करत असताना मला हे नव्हतं कधी मनात की मी बाई आहे. एवढे मोठे मोठे त्यांच्या क्षेत्रातले उत्तम अभिनेते तुमच्याकडनं जेव्हा काय करायचंय ह्याची डिरेक्शन घेतात तेव्हा काय कशा पद्धतीने ते रिसीव्ह करतात? एक दिवस आउटडोर शूटिंग होतं आणि आम्ही एक रस्ता अडवला होता आणि आम्हाला लोकांनी इतके काय म्हणायचं, मला हा शब्द आवडत नाही, शिव्या हा शब्द आवडत नाही, पण इतकी दूषणं दिली की तुम्ही काय रस्ता अडवलाय. त्यामुळे मला सारखं वाटतं की आपण जे आउटडोर शूट करतो तो कुणाला तरी त्रास देतो. तुम्ही जेव्हा कधी तुमच्या घरच्यांना सांगितलं असेल की मी एका जॅपनीज माणसाशी लग्न करतेय, काय बवाल झाला असेल घरामध्ये? तर मंडळी, आर पार वुमन की बात या सेगमेंटला हे बरवा स्किन थेरपीवाले आम्हाला कायम खूप सपोर्ट करत असतात. आमच्या सगळ्या सेलिब्रिटी गेस्ट्सना, आमच्या सगळ्या पाहुण्यांना त्यांची प्रॉडक्ट्स खूप आवडतात, कारण ती ऑर्गॅनिक असतात, गाईच्या तुपापासून बनवलेली असतात, केमिकल फ्री असतात आणि त्यामुळे आमच्या सगळ्या पाहुण्यांना आम्ही ती नेहमी देत असतो आणि म्हणून त्या त्यांच्या बाह्यरूपावर खुश असतात आणि म्हणून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या आत्मविश्वासाने आमच्याशी गप्पा मारायला येतात. तेव्हा तुम्ही जरूर वापरा बरवा स्किन थेरपीची प्रॉडक्ट्स. नमस्कार, आर पार वुमन की बातमध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी या टेलिव्हिजन क्षेत्रात असल्यामुळे जी काही माणसं मला ओळखतात ती बरेचदा माझ्याकडे येऊन जेव्हा बोलतात, गप्पा मारतात, तेव्हा एक गोष्ट नेहमी त्यांच्या बोलण्यात अशी येत असते की पूर्वीसारख्या सिरियल्स आता होत नाहीत. आणि पूर्वीसारख्या सिरियल्स म्हणजे कुठल्या, तर जी एक 4-5 नावं ठरलेली असतात. त्याच्यामध्ये एक असतं आभाळमाया, एक असतं वादळवाट, एक असतं प्रपंच, एक असतं गंगाधर टिपरे आणि एक असतं झोका. ही 5 नावं काही बदलत नाहीत. तर ह्या 5 पैकी 2 मालिकांच्या दिग्दर्शिका, लेखिका आणि निर्मात्या सुद्धा प्रतिमाताई कुलकर्णी यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. प्रतिमाताई, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही इथे आलात. अरे थँक्यू की मला आता बोलवलंस आणि आता काहीतरी बोलण्याची संधी आता आहे म्हणजे मला मिळालेली, तर बोलूया. हो, खरं तर म्हणजे मी इथे या खुर्चीवर मांडी ठोकून बसलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे तुमचं, कारण आज पुन्हा एकदा माझ्यासाठी हा मास्टर क्लास आहे. मला हे खूप नेहमीच मी सगळीकडे जिथे मला संधी मिळते तिथे सांगते की माझ्यावर किंवा माझ्या मालिका लिखाणावर असं आपण म्हणूया 2 माणसांचा खूप प्रभाव आहे. एक म्हणजे प्रतिमा कुलकर्णी आणि दुसरे गिरीश जोशी. प्रतिमाताईंच्या लिखाणातला साधेपणा फार मला महत्त्वाचा वाटतो आणि मला असं वाटतं की तो कुठेतरी माझ्यात यावा याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते. अर्थात तो काळ वेगळा होता म्हणा किंवा आता तशा प्रकारच्या मालिका नसतात त्याच्यामुळे. नाही, पण इथे मी मुग्धाला थोडं अडवते की तो काळ वेगळा होता, पण आजच्या काळातही अतिशय अर्थपूर्ण लिखाण, संवाद हे करणारी एक फार थोडे आहेत, पण त्यातली एक मुग्धा आहे. आणि परत मला असं वाटतं की ती विविध प्रकारच्या मालिका लिहिते. म्हणजे तिची एक थ्रिलर सुद्धा मी बघायचे. मी आता सध्या ती नाही आहे, जेव्हा ती होती तेव्हा मी ती एकमेव सिरियल बघत होते आणि ती थ्रिलरचं जो एक काय म्हणायचं, एक काटेरीपणा असतो तो तिच्या संवादात इतका छान असायचा. पण हीच मुलगी आई कुठे काय करते लिहिते का हे खरं वाटू नये इतकं. त्यामुळे ह्या निमित्ताने मी तुला शाबासकी देते. थँक्यू. तर आज अशा पद्धतीने जाहीर माझ्या गुरूंनी माझं कौतुक केलेलं आहे, मला आनंद झालेला आहे. प्रतिमाताई, मला तुम्हाला खरं तर खूप गोष्टी विचारायच्या आहेत. कुठल्याही क्षणी प्रतिमाताई आपल्याला ओरडू शकतात याची मला कल्पना आहे. खूप छान. पण तरी सुद्धा, कारण मुळात काय आहे की आपल्याकडे दिग्दर्शिका कमी, लेखिका त्या मानाने असतात, नाही असं नाही, पण ह्या माध्यमासाठी काम करणाऱ्या म्हणजे दृश्य माध्यमासाठी काम करणाऱ्या लेखिका, दिग्दर्शिका तुलनेने खूपच कमी. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की असा तो काय एक डिफायनिंग मोमेंट म्हणूया किंवा प्रसंग म्हणूया की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला एक मालिका, एक नाटक दिग्दर्शित करायचं आहे? दिग्दर्शिका कमी हे अगदीच खरं आहे, त्याच्यामध्ये नाकारण्यासारखं काहीच नाही.
पण मी ज्या वातावरणात वाढले, मी जेव्हा नाटकाकडे वळले, तेव्हा ऑलरेडी माझ्या डोळ्यासमोर 3 दिग्दर्शिका होत्या. म्हणजे विजयाबाई तर होत्याच, ज्यांच्याकडे शिकण्यासाठी मी आसूसलेली होते. शिकण्यासाठी कशा, त्यांच्या जवळ जाण्यासाठी. मग ते शिक्षण होईल न होईल, तर सई परांजपे. म्हणजे मी पहिल्यांदा जे रेडिओ स्टेशनमध्ये पाऊल टाकलं ते बालोद्यान. म्हणजे मी काही करत नव्हते, पण मी बालोद्यानमध्ये गेले. त्यामुळे सई परांजपे, विजया मेहता आणि पहिल्यांदा ती आविष्कारमध्ये सुलभा देशपांडे त्या चंद्रशाळा चालवायच्या. तर हे क्षेत्र बायकांचं नाही असं म्हणजे मनाला स्पर्शसुद्धा करून गेलं नाही. आणि दिग्दर्शक आपण व्हावं असं मला कधी वाटलंच नव्हतं. माझ्या आयुष्यात जे जे काही झालं आहे ना, ते सगळं घडून आलेलं आहे. त्याच्यामागे माझा विचार काहीही नाही. अशा गोष्टी जुळत गेल्या आणि मग ते झाले. मी दिग्दर्शन वगैरे असं अजिबात करायचं नव्हतं. मला अभिनय करायचा होता. पण विजयाबाईंचं शिबिर जे असायचं त्याच्यात समजा 50 मुलं असतील तर त्यातली 45 मुलं अभिनयासाठी आलेली असायची. त्याच्यामुळे आपलं बाईंनी आपल्याकडे पाहायला पाहिजे. आपण 45 पैकी एक नाही व्हायचं, मग आपण 5 पैकी एक झालं पाहिजे, तर बाईंचं आपल्याकडे लक्ष जाईल. म्हणून मी तिकडे बाईंच्या शिबिरात दिग्दर्शन शिकायला गेले. आणि मग ऑफकोर्स मग पुढे जे काही झालं, मग बाईंबरोबर इतकं काम केलं. बाईंची नजर फार चाणाक्ष असायची. त्यांना कळायचं कोण काम करू शकतं. आणि त्यांची एक गोष्ट मी कॉम्प्लिमेंट, माझं स्वतःचं कौतुक म्हणून सांगते. बाई म्हणायचं, तू कुठच्याही गोष्टीचा खेळ करतेस, म्हणजे तुला प्रत्येक गोष्ट तू एन्जॉय करतेस. एक साधा चार्ट करणं असायचं तरी त्याच्यात तू काहीतरी तुला मजा येते. तर मग आम्ही खूप आनंदाने बाईंकडे काम केलं. मग ते आपोआप शिकत गेले. असं ते झालं. आणि मी केवळ बाईंबरोबर इतकी वर्ष काम केलेलं आहे म्हणून मला माझं पहिलं नाटक करण्याची संधी मिळाली. माझ्या डोक्यातही नव्हतं की आपण आता नाटक करावं, मग हे नाटक करावं, मग ह्यांना जाऊन भेटावं. डॉक्टर लागून आत्मकथा करायचं होतं, त्यांना वेळ नव्हता कारण ते परदेशी जाणार होते. आणि त्याचा एक फेस्टिवलचा प्रयोग ठरलेला होता. नांदीकरचा प्रयोग कलकत्त्यात, त्याची तारीख ठरलेली होती आणि डॉक्टर आता नाही आहेत. आता काय करायचं, आपण हिला विचारूया. आणि म्हणून ते माझ्याकडे चालत आलं. तर जेवढ्या गोष्टी मोठ्या मोठ्या ज्या आयुष्यात घडल्या आहेत ना, ते सगळ्या चालत आलेल्या आहेत. आपण तुम्ही त्याच्या आधी लाईफलाईन केलं होतं बाईंबरोबर? बाई असिस्टंट म्हणून केलं होतं. असिस्टंट म्हणून मी खूप काम केलं होतं. नाटकाला म्हणू नको, सिरियल्सला म्हणू नको, सिनेमाना म्हणू नको, अनेक असिस्ट केलं होतं. पण उलट न असिस्ट केल्यामुळे आपण दिग्दर्शक होऊ शकू हा आत्मविश्वास कमी कमी होत गेला होता. याचं कारण खूप मोठ्या माणसांबरोबर मी कामं केली. विजयाबाई होत्याच, पण A.K. बीर सारखा कॅमेरामन, आणखीन खूपच नावं घेता येतील. आता पटकन मला आठवत नाही आहेत, पण इतकी मोठी माणसं. दग गोडसे विजयाबाईंबरोबर, कोण नव्हतं, भास्कर चंदावरकर, ह्या सगळ्या माणसांबरोबर काम करून आपल्याला काही येत नाही अशीच एक मनाची घडण झालेली होती. आणि अरे बापरे, आपण दिग्दर्शक कठीण असतं. म्हणजे हे मी तुला सांगण्याची गरज नाही आहे, तू त्यातलीच आहेस, पण खरंच कठीण असतं. कागदावरती लिहिलेले शब्द आपण जेव्हा जिवंत करतो तेव्हा पहिल्यांदा डोक्यात फक्त केऑस असतो आणि सगळा अंधार असतो. आणि मग त्याच्यातून हळूहळू एक धुसर एक आकृती निर्माण होते, मग ती स्पष्ट होत जाते, मग ते जिवंत होतं. हा सगळा प्रोसेस अवघड आहे, खूप डिमांडिंग आहे, हे मला कळत होतं. आणि त्यामुळे आपल्याला ते जमेल असं मला वाटत नव्हतं. पण आत्मकथा जेव्हा डॉक्टर म्हणाले की करशील का, तर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता ना. इतकी चांगली संधी, हो म्हटलं, पण धाकधूक. आणि जेव्हा मला पहिलं दृश्य दिसलं डोळ्यासमोर की त्याच्यात फोनचं खूप महत्त्वाचं पात्र आहे, तर आपण हे 2 फोन शेजारी ठेवूया. म्हणजे इकडे एक फोन असतो, तिकडे एक फोन, पण आपण ते शेजारी ठेवले आणि 2 माणसं बोलतायत वेगवेगळ्या ठिकाणाहून, पण ते समोरासमोर आहेत, पण त्यांच्यात कम्युनिकेशन आहेही आणि नाहीही. हे जेव्हा मला पहिल्यांदा सुचलं तेव्हा मला ते सगळं नाटक असं, आणि मग मला वाटलं की हा धागा पकडून आपण जाऊ शकतो. आणि मग ते गेलं. पण आपण दिग्दर्शक आहोत हे लोकांना कन्व्हिन्स करण्यापेक्षाही मला स्वतःला कन्व्हिन्स करणं हे खूप अवघड होतं खरंच. आणि पहिली संधी, टेलिव्हिजनची पहिली संधी मला आपल्या मित्राने दिली, मंगेश कदम. त्यांनी स्त्री जातक नावाचं एक सिरियल केले होते दूरदर्शनसाठी. तर त्याला सगळं काही बायकांनी केलेलं असावं असं फार वाटायचं. म्हणजे एडिटर पण बाई असावी, कॅमेरामन पण बाई असावी, लेखिका, दिग्दर्शिका. तर मी त्याला म्हटलं की तू अट्टाहासाने असं करू नको, म्हणजे मला पाहिजे संधी, मी करणार, पण तू उगीच एडिटर आणि कॅमेरामन. तेव्हा भक्ती माळव नव्हती, भक्ती असे तर तिने लगेच केलं असतं. पण तू अट्टाहासाने तसं नको करू, आपण चांगले टेक्निशियन्स घेऊ, चांगलं करू. आणि ती खूप चांगली झाली ती मालिका. हो,
स्त्री जातक विषयी मी ऐकलंय, मी खरं तर ती पाहिली नाही, मी तर पाहू नव्हते शकले. मी त्याला एवढंच म्हणलं की आपण दुःखी पिचलेल्या, बघा कसा माझ्यावर अन्याय होतोय, असं काहीही दाखवायचं नाही. आपण त्या स्त्रियांच्या भव्य विश्वात किती गोष्टी आहेत, तर त्यातल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करूया. म्हणजे एक थोडी वेडसरपणाकडे झुकलेली नटी, तिचा सूड घ्यायला आलेली एक मुलगी, नंतर एक अनाथाश्रमातली मुलगी जिला घरी जायची संधी मिळते पण ती नाही म्हणते, कारण तिचं आणि आईचं काय नातं आहे, 2 नवरा बायको, त्यांच्यातला आयुष्यभराचा विसंवाद, मग त्या 20 मिनिटात काय घडतं, असे आम्ही वेगवेगळे विषय. विजयाबाई राजाध्यक्षांची कथा होती त्याच्यात, त्रिवेणी म्हणून एका नटीबद्दल होती ती, की ती नटी तिला एक दिग्दर्शक काहीतरी आणखीन चांगलं कर म्हणून सांगतो, हे काय चाललंय तुझं, ती करते पण ती परत थोडीशी मागे जाते आणि मग तो तिला सोडून जातो. हे होती. नंतर त्यांची एक लिव्ह इन रिलेशनशिपमधली कथा होती त्यावेळी 96 साली. तर असे वेगवेगळे विषय तेव्हा मी घेतले आणि मला वाटतं मी विसरले होते, पण वुमन की बातसाठी हे महत्वाचं आहे. हो, नाही प्रश्नच नाही. आणि तुम्ही स्वतः लिहिलेल्या सर्व मालिकांमध्ये त्या मालिकांमधल्या व्यक्तिरेखा असायच्या. त्यात तसं म्हटलं तर असं काही स्त्री व्यक्तिरेखा वेगळ्या, पुरुष व्यक्तिरेखा असं मला म्हणायचं नाही, पण त्या स्त्री व्यक्तिरेखा इतके कंगोरे असलेल्या असायच्या ना, फार आजूबाजूला दिसणाऱ्या असायच्या, त्या जिवंत वाटायच्या. म्हणजे अंकुर जेव्हा आपण केली होती तेव्हा मला महत्वाच्या भूमिकेत तर अंकुर करताना मला नेहमी असं वाटायचं की तुमचा जेव्हा संवाद कागदावर समोर येतो तेव्हा मला त्याच्यातला एकही शब्द बदलावा असं वाटत नाही, इतका तो त्या व्यक्तिरेखेसाठी त्या मूडला परफेक्ट आहे. आणि हे अचीव करणं फार कठीण आहे. म्हणजे दूरदर्शन किंवा म्हणजे दूरचित्रवाणी माध्यमामध्ये जिथे गोळाबेरीज बोलण्याची फार पद्धत असते आपल्याकडे, तिथे त्यावेळेला ते नाही, प्रतिमाताईंनी हे वाक्य असं लिहिलंय, ह्याचा एक मीटर आहे, सुरुवात मध्य शेवट त्या वाक्याला आहे आणि ते तसंच बोललं पाहिजे, हे संस्कार झाले. आणि म्हणून पुढे लिहिताना मी तो प्रयत्न करायला लागले. थँक्यू. आणि चांगला करतेस, प्रयत्न नाही, चांगलं साध्य झालंय तुला ते. तर मला असं तुम्हाला विचारायचं की विजयाबाई सुलभाताईंबरोबर काय फरक होता या दोघींच्या दिग्दर्शनाच्या शैलीमध्ये? नाही, सुलभाताईंबरोबर मी नाही काम केलं. सुलभाताई चंद्रशाळा चालवायच्या, लहान मुलांची नाटकं बसवायच्या, पण माझ्या डोळ्यासमोर होत्या ना त्या. म्हणजे आविष्कारमधून माझी सुरुवात झाली. त्याच्यामुळे आविष्कार हे ना एक असं छबिलदास, त्याला मोठं घर होतं. त्याच्यामुळे संध्याकाळी आपली तालीम असो नसो, आपलं नाटक काही चालू असो नसो, आविष्कारशी निगडीत सगळेजण तिकडे जायचे. तालमी आमच्या 3-3 महिने चालायच्या, 10 प्रयोग आणि 3 महिने तालीम, आणि तिकडे जाणं एक मजा असायची. त्यामुळे सुलभाताई, प्रेमाताई आणि अशा अनेक जणी आणि अनेक जण, म्हणजे अरविंद भाऊ असायचे, दामूकाका केंकरे असायचे, कोण नसायचं, मधून तेंडुलकर यायचे, कारण ते अध्यक्ष होते आविष्कारचे. तर एक अशी खूप मोठी पिकनिक म्हण, मोठा क्लास म्हण, शिबिर म्हण, असं असायचं. पण सुलभाताई मध्ये काय सांगता नाही यार, मला एक वॉर्मथ होती, खूप जबरदस्त वॉर्मथ होती. नाही, म्हणजे मी का विचारलं, कारण मला जे माहितीये त्याप्रमाणे पर्सनॅलिटीज मध्येच खूप फरक होता. म्हणजे विजयाबाई मेहतांची पर्सनॅलिटी आणि सुलभाताई देशपांडेंची पर्सनॅलिटी ह्याच्यात खूप फरक होता. तुम्ही म्हणताय तसं एकीकडे एक शिस्त आणि एकीकडे एक ती वॉर्मथ, असं एक डोळ्यासमोर दिसताना वाटतं. हो, सुलभाताईंबरोबर मी काम, म्हणजे मी दिग्दर्शक आणि त्या नटी, असं एक आम्ही पुढे देव चाले नावाची दिवा मोकाश यांची कादंबरी केली. आणि तेव्हा सुलभाताईंनी खूप प्रेमाने आल्या होत्या आणि त्यांनी असं कधी दाखवून नाही दिलं की तू ज्युनियर, तू काय मी तुला आणलं, असं कधीच त्या काहीच नाही म्हणाल्या. पण आमची तालीम चालू असताना एखाद्या मुलीला काही अडलं ना, तर सुलभाताई पटकन जी एक थोडीशी तिला एक इन्साईट द्यायच्या ना, एक काहीतरी की द्यायच्या ना, त्याने ती मुलगी खूप खुलायची, हे मी बघितलं. पण डॉक्टर लागून बरोबर सुद्धा तुम्ही काम केलं. तर मला असं म्हणायचं आहे की आज सुद्धा किंवा तेव्हा सुद्धा एवढे मोठे मोठे त्यांच्या क्षेत्रातले उत्तम अभिनेते तुमच्याकडनं जेव्हा काय करायचंय ह्याची डिरेक्शन घेतात, तेव्हा काय कशा पद्धतीने ते रिसीव्ह करतात? डॉक्टरांबद्दल मला कधी कळलंच नाही. म्हणजे मी सांगितलेलं सगळं करायचे. एक गोष्ट मात्र त्यांनी आयुष्यभर शेवटपर्यंत ऐकली नाही, ती माझी आणि लेखक महेश एलकुंचवार नाटककार, त्यांना पण आम्हाला दोघांनाही तेच वाटत होतं, पण ते आम्हाला दोघांचंही डॉक्टरांनी ऐकलं नाही. की आत्मकथामध्ये ते शेवटी फोन वाचतो आणि ते निश्चल बसून आहेत, असा शेवट त्याचा पडदा पडताना, आणि त्याने निश्चल बसावं असं मला वाटत होतं, कारण ते मेलेले नाही आहेत, ते जिवंत आहेत.
पण आता त्यांना काही फरक पडत नाही. मला असं वाटतं माणूस जिवंत आहे, पण त्याला ही बातमी मला मिळतीये की नाही, त्याचा आयुष्यातला सगळा रस संपला तर ते खूप जास्त भीषण आहे. मेले तर काय त्या देवाचा हात आहे, ठीक आहे. तर डॉक्टरांना म्हणजे मी आणि एलकुंचवार दोघंही सांगून सुद्धा डॉक्टरांनी ते शेवटपर्यंत ऐकलं नाही. ते शेवटी असे मरायचे जे मला पण अदरवाईज काय होतं माहिती आहे का, आत्मकथा नाटक म्हणजे त्या नाटकाचा आपल्याला कसं नटांना आपण अर्थ उलगडून सांगतो, नाटकाचा अर्थ नाही, त्या वाक्याचा, त्या वाक्याच्या मागच्या प्रोसेसचा, किंवा इथे तू काय केल्याने बरोबर हाच अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे, त्याचं टायमिंग काय असायला पाहिजे, त्याचं ॲटिट्यूड काय असायला पाहिजे, हे इतका खोला जो मी तेव्हा नाही सांगितलं. कारण मला नाही वाटत मला एवढं कळत होतं. मी खूप अभ्यास केला होता, मी खूप कागदावरती स्टोरी बोर्ड केला होता की इकडनं इथे 3 पावलं चालतील, मग शुभांगी तिथे खिडकीत जाईल, मग ती अशी वळेल, मग ती डॉक्टरांकडे चालत येईल. त्यातला अर्थ मला माहीतच होता आणि नटांना पण तो माहीतच आहे असं मी कदाचित गृहीत धरलं असेन. आणि ते माहीत होतंही, कारण सुहास जोशी, ज्योती सुभाष डॉक्टर, त्यातल्या त्यात मी शुभांगीलाच काहीतरी थोडंफार सांगितलं असेल, कारण ती मला जवळची होती, जवळची वाटायची. आम्ही दोघी त्याच्यात कच्चा लिंबू होतो. त्याच्यामुळे खूप प्रत्येकाला मी हिमतीने सांगायचे, डॉक्टर तुम्ही आता इकडनं तिथे जा, अच्छा तिकडे जाऊ का, असं ते म्हणायचे. आता त्यांना हे आवडलं आहे, न आवडलं आहे, पटलंय न पटलंय, कळायला काही मार्ग नाही. आणि मला विचारायची हिंमत नव्हती, का तुम्हाला आवडलं नाही का असं मी म्हणू शकत नव्हते. पण त्यानंतर एवढी नाटकं तुम्ही आता सूर्याची पिल्लेपर्यंत, तर हे सगळे आता तर हे आनंद इंगळे आणि सुनील बर्वे नाही, तो सिन्सिअर आहे, पुष्कर वगैरे. आनंद आणि पुष्कर पण सिन्सिअर आहेत, पण त्यांची सिन्सिअरिटी वेगळ्याच पद्धतीने हे इतके दंगेखोर नट तुमच्या समोर असताना तुमचं ऐकतात ते? नट म्हणून ऐकतात आणि अदरवाईज ऐकत नाही तसं नाही. मी हातावर लावून बसले तर त्यांना दया येते माझी, पण नाही ते कामाच्या बाबतीत ते खूप सिन्सिअर आहेत आणि ऐकतात. कारण मी नुसतंच अमुक कर असं सांगत नाही कधी, मी हे का कर हे पण सांगते, याचा अर्थ काय होतो, हे जर तू केलं नाहीस तर त्याचा अर्थ काय होतो. कारण ते बारीक जागा खूप शोधत असतात, पण त्याच्यात जर ते अडकले, म्हणजे एक असा सूर्याची पिल्लीमध्ये क्षण आहे की सतरंजी पुष्कर खेचत असतो तेव्हाच बरोबर आनंद त्याच्यावरून जातो. तर हे त्यांच्यातले, हे काही नाटकाशी म्हणजे माझं तर नाहीच, लेखकाचं तर नाहीच आहे. तर त्यांनी असं ठरवलं की आनंद त्याच्यावर पाय ठेवल्याबरोबर पुष्कर ते सतरंजी खेचून घेईल. तर ते त्याचं टायमिंग इतकं करेक्ट असलं पाहिजे की ते जरा तिथे रेंगाळलं ना तर तिथे नाटक थांबतं. पहिल्या प्रयोगात ते रेंगाळलं, तू आली होतीस त्या प्रयोगाला. आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला नाटक ते नाही आहे, जाता जाता झालं तर आपल्याला हवंय एक तिकडे हशा नका निर्माण करू, झालं तर होऊन गेलं. तर हे सांगितलेलं त्यांना पटतं आणि ते परत करत नाहीत असं मला वाटतं. आता मी खूप दिवसात पाहिलेला नाही आहे प्रयोग, पण त्यांना कारण दिल्यानंतर सगळ्यांनाच पटतं. एक मला आवर्जून सांगावंसं वाटतं, नॉर्मली आमच्याकडे कसं असतं की मालिकेमध्ये एक सीन लिहिलेला असतो, 2 अभिनेते समोरासमोर बसून तो सीन करत असतात आणि त्यावेळी जेव्हा एकाचा क्लोज सुरू असतो तेव्हा दुसऱ्याची वाक्य हा असिस्टंट डिरेक्टर किंवा तो अभिनेत्री स्वतः किंवा कधी कधी दिग्दर्शक सुद्धा ते वाचत असतात आणि त्याप्रमाणे जो आपल्याला कॅमेरासमोर दिसतो तो अभिनय करत असतो, त्याची वाक्य बोलत असतो वगैरे वगैरे. प्रतिमाताईंची पद्धत वेगळी आहे. त्या सहसा जेव्हा कॅमेरासमोर एक ॲक्टर दिसत असतो तेव्हा दुसऱ्या ॲक्टरची फक्त वाक्य सांगत नाहीत, त्या काय विचार करत असेल तो, असा आत्ता ही असं का बरं बोलली असेल, का बरं हिने आत्ता असा हा प्रश्न मला विचारला असेल, असे सगळे त्या क्यूज देतात. आणि त्याच्यामुळे जो समोर बसलेला असतो, कॅमेराच्या समोर बसलेला नट, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. हे मी विसरले होते खरंच, म्हणजे मी कॉमेंट्री करते असं मी म्हणायचे. हां, म्हणजे थोडंफार मला लक्षात आहे, पण मला असं वाटतं की हे आता खूप ठिकाणी झालंय. कदाचित रवी करमरकर जो आई कुठे काय करते सीरीजचा डिरेक्टर होता, तो कदाचित हे करत असावा, कारण त्याच्याबरोबर काम केलेले काही लोक आता मी बघते ना तर ते सगळे हे करतात. आणि मग तुम्ही जेव्हा प्रपंच मालिका केलीत, मला नेहमी असं वाटतं किंवा वाटायचं असं मी म्हणते की आपल्या आयुष्यातले जे आपले अनुभव असतात किंवा आपला अनुभव विश्व असतं त्याच्याशी संबंधित गोष्टी आपण जितक्या चांगल्या पद्धतीने लिहू शकतो किंवा करू शकतो, दाखवू शकतो, तितक्या आपण आपल्या अनुभव विश्वाच्या बाहेरच्या गोष्टी नाही दाखवू शकत. अगदी खरं आहे.
कारण ते कितीही म्हटलं तरी सुद्धा ते पुट ऑन होतं. मला असं वाटतं की तुम्ही प्रतिमाताई, मी तुम्हाला ओळखते तेव्हापासून तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एकट्या राहता, पण तुम्ही प्रपंचसारखी एक मालिका केलीत जी एकत्र कुटुंब, ते एक मोठं घर, त्या घरातली ती 7-8-10 माणसं ह्यांच्याबद्दल होती. मग हे कुठून आलं? मी जरी आता एकटी राहत असले तर मी एकत्र कुटुंब पाहिलेलं आहे. म्हणजे माझ्या आईच्या बाजूला काय, वडिलांच्या बाजूला काय, खूप मोठी कुटुंब होती. एकत्र राहत पण होती. म्हणजे मी जेव्हा आजोळी जायचो तेव्हा माझ्याकडे पणजी होती, आजोबा होते, 2 मामा, 4 मावश्या. हे काही सगळे एका वेळेला एकत्र राहायचे नाहीत, पण सुट्टीत म्हणा किंवा आम्ही जेव्हा वडिलांचं गाव त्याचं नाव खेड होतं, आता त्याचं नाव राजगुरुनगर आहे. तिकडे जायचं होतं तर आमचं तर केवढं मोठं कुटुंब आहे. म्हणजे सगळेजण एकत्र आता फोटोत मावणार नाहीत. एका वेळेला आम्ही मोजलं होतं तर 60 माणसं होती. तर ते मी बघितलेलं आहे. बघितलंच नाही असं नाही. ते त्या वातावरणातली गंमत, त्या वातावरणातलं एक काय म्हणायचं, ते एक व्हायब्रन्सी, ते मला फार आवडायचं. मी तसं राहीन का तर नाही. पण वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, वेगवेगळ्या आवडीची माणसं, हे सगळं मी बघितलेलं आहे. पण मी तरी त्यावेळेला काय झालं, खूप लोकांना वाटायचं की मी आय एम ॲडव्होकेटिंग जॉईंट फॅमिली. तसं अजिबात नव्हतं. त्याचं कारण अत्यंत व्यावहारिक होतं. मला आधी सांगितलं होतं की डेली शो करायचा आहे. UTV म्हणून सांगितलं होतं. कारण त्यावेळेला दामिनी सुरू झालं दूरदर्शनवर. ते दामिनीच्या जागी म्हणजे 2-3 मला असं वाटतं टेंडर काढलं असेल दूरदर्शननी, तर एक UTVनी पण दिलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की आपण डेली शो करूया. तर मला असं वाटलं, अरे बापरे, आता डेली. तेव्हा मी लाईफलाईन 2 केलेलं होतं UTVसाठी. म्हणजे बापरे, एवढं इतकं रोज काय घडतं? तर मला असं वाटलं की रोज काहीतरी घडणारी एकच गोष्ट आहे म्हणजे कुटुंब. त्याच्यात आता कोणाची तरी परीक्षा आहे, कोणाला तरी लागलं, कोणाला तरी लग्न ठरलं, मुंज आहे, बारसं आहे, कोणतरी गेलं. ह्या सगळ्या गोष्टी एका कुटुंबात घडतात. मग तसं जर असेल तर त्या कुटुंबात खूप माणसं पाहिजेत. खूप माणसं पाहिजेत म्हणजे जॉईंट फॅमिली पाहिजे. असं ते उलटं अत्यंत हिशोबीपणाने कॅल्क्युलेट करून ते एक जॉईंट फॅमिली ठेवली. मग त्याच्यात थोड्या इंटरेस्टिंग काहीतरी गोष्ट करायच्या म्हणून मग एक आत्या पण आली. मग ती आत्या जातच नाहीये, मग तिची एक स्टोरी आहे. आणखीन गोष्ट म्हणजे घराबाहेर न पडता, कारण मला भयंकर फोबिया आहे आउटडोर शूटचा. मी असिस्टंट म्हणून आउटडोर शूटिंगमध्ये एवढे माझे हाल मी सहन केलेले आहेत. माणसं आपल्या अंगावर रेखतायत, माणसं बघतायत, त्यांना ते नटनट्या बघायचे. सेंट कोलंबामध्ये नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी बाहेर उभे आहेत आणि अनुपम खेर, आणि माझ्या अंगावर माणसं पडतायत, मी त्यांना मला आउटडोर शूटिंग काही झालं तरी नको आहे. केलं तर त्या घराच्या अंगणामध्ये, त्याच्या मागच्या परसामध्ये, त्याच्या पैकी मी बाहेर जाणार नाही. हे कुठल्या वेळचं सांगताय तुम्ही? आता हे सांगते, हे पेस्तनजीच नावाचा सिनेमा. रावसाहेब नावाचा सिनेमा आम्ही केला, तो गोव्यात केला. तेव्हा पण एक दिवस आउटडोर शूटिंग होतं आणि आम्ही एक रस्ता अडवला होता आणि आम्हाला लोकांनी इतक्या काय म्हणायचं, मला हा शब्द आवडत नाही, शिव्या हा शब्द आवडत नाही, पण इतकी दूषणं दिली की तुम्ही काय रस्ता अडवलाय, काय रस्ता अडवलाय. त्यामुळे मला सारखं वाटतं की आपण जे आउटडोर शूट करतो तो कुणाला तरी त्रास देतो, कुणाला तरी उपद्रव होतो. त्याच्यामुळे मला ते नको असायचं. तर घराबाहेर न पडता आपण काय काय करू शकतो, म्हणून मग ते लोकेशन पण असं शोधलं की तिथे एका घरात किती लोकेशन्स होती, किती जागा होत्या. आणि तो शेवटी तो समुद्र तर होताच. त्या समुद्राकडे कुठे नाही केलं तरी त्या झोपाळा आणि समुद्र हे खूप तेव्हा खूप गाजलं पण ते. हो हो. नाही, ती सगळीच कॅरेक्टर्स म्हणजे प्रेमाताई, सुधीर काका, ह्या 3 मुली रसिका, सोनाली आणि शर्वरी, प्रत्येक कॅरेक्टरला फार लोभसवाणं होतं ते सगळं. ते कसं झालं ना, मला खरं म्हणजे माहीत नाहीये. ते त्यांची एकदा ती व्यक्तिरेखा उभी राहिली, ती जर अस्सल असेल तर त्यांच्या अंतरंगात आपण खूप सहजपणे शिरू शकतो. आणखीन एक गोष्ट मी तुला सांगते, म्हणजे माझीच ती ते माझं मत आहे, ते खरं खोटं मला माहीत नाही. पण जी व्यक्तिरेखा स्वतःचं नाव घेऊन येते ना, ती खूप अस्सल असते. आता एक मुलगी असेल ना, मग तिचं नाव काय बरं ठेवूया, मुग्धा ठेवूया का मैथिली ठेवूया, असं केलं तर मग आपण सगळं हिशोबीपणाने करायला लागतो. पण एक मुलगी आली मुग्धा, तर ती सगळी त्यावेळेला आपल्याला कळलेली असते, ती अस्सल व्यक्ती म्हणूनच येते, असा माझा अनुभव आहे. आता हे कुठून काय ह्याचं मला ॲनालिसिस नाही करता येणार. त्याच्यामुळे जेव्हा नंदू, ज्याचं नाव आनंद आहे पण त्याला आपण घरात नंदू म्हणतो, की तो भरत झाल्यासारखाच एक थोडासा साधा विचारा असाच डोळ्यासमोर येतो. मग तो आपलं शांतच बसणार, मग तो थोडा मागे मागेच आहे.
पण त्याला गाड्यांची आवड आहे आणि तो गाडीकडे एक व्यक्ती म्हणून बघतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात. आणि बरेच वेळा असं होतं की सीनची सुरुवात कशी करावी समजत नाही. आपल्याला सीनमध्ये काय म्हणायचं ते माहिती असतं, पण सुरुवात कशी करायची समजत नाही. तर मी खूप वेळा असं करते की समजा मी TV ऑन केला, मला पहिलं जे दिसेल ना त्याच्यावरनं मी सुरुवात करणार. तर एक दिवस मी असा TV ऑन केला, सुचत नव्हतं आणि घड्याळ दिसलं. मी घड्याळापासून सुरुवात केली की गजर वाजला, एक मुलगी उठली की मला अभ्यास करायचा आहे. विषय अभ्यास होता पण गजर वाजला. तर कुठूनही काही सुरू होऊ शकतं. तुझा आणि कविताचा एक सीन होता जो अंकुरमध्ये. तुला नोकरीच्या इंटरव्ह्यूला जायचं असतं आणि आता इंटरव्ह्यू आहे. आता हा विषय कसा सुरू करायचा? माझा इंटरव्ह्यू आहे. आपण कविताला तर माहिती आहे की तुझा इंटरव्ह्यू आहे, लोकांना माहिती सांगायचं आहे आपल्याला. मग आता काय करायचं? तुला आठवतंय हा सीन? नसेल तर तू असं म्हणते, शिबाई काहीच नाही घालायला. तर हे कुठच्या मुलीला पटणार नाही. आजही मी कपाटवरते, शिबाई काहीच नाही घालायला. मग त्यावेळेला ती म्हणते, पण इंटरव्ह्यूला जायचं तर वाटलं तर पाहिजे. मग आला ना इंटरव्ह्यूचा विषय. तर असे आय डोंट नो, इट्स व्हेरी खूप एक्साइटिंग आहे, खूप दमावणारं पण आहे. कारण तो सुचला की मजा, पण सुचेपर्यंत जीव जातो आणि हे तुलाही माहिती असणार चांगलंच. पण मला सांगा, एक चांगली कलाकृती आपल्या हातून घडली की त्याच्या पुढच्या सगळ्या कलाकृतींवर त्याची कुठेतरी एक सावली पडलेली असते. म्हणजे झोका, 405 आनंदवन. मला असं वाटतं या तिन्हीमध्ये किंवा अंकुरमध्ये पण कुटुंब हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे मला एक जण झोकाच्या सेटवरती एक असेच पाहुणे आले होते. ते म्हणाले की प्रपंच आणि झोका सारखंच आहे. तर म्हटलं काय? तर म्हणजे तिकडे म्हटलं ते इथे ऑफिस आहे, तिकडे घर होतं. तर हो, पण हे ऑफिसमधली माणसं पण कुटुंबासारखीच वागतात. किंवा 405 आनंदवनमध्ये ती सगळी बिल्डिंगमधली मुलं एक कुटुंबासारखीच राहत होती. आणि अंकुरमध्ये पण कविताच्या कॅरेक्टरला घर सोडावं लागतं, पण ती परत एक घर उभं करते. तू आणि कविता, नंतर तुमच्याबरोबर उर्मिला येते, मग निखिल येतो. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक घरच निर्माण केलं होतं. त्यामुळे कुटुंब ही माझी कदाचित रिकरंट थीम असेल. तर ती सावली पडली का ते मला तेच आवडतं येतं हे मला माहिती नाही. या सगळ्या मालिका केल्यानंतर आज तुम्ही स्वतः एका दैनंदिन मालिकांमध्ये काम करत आहात. याच्यामध्ये एक 25 वर्ष गेली आहेत. हो. अंकुर वॉज 2005, म्हणजे 20 वर्ष. पण तेव्हा काय अंकुर आणि आनंद म्हणजे 40 एपिसोड झाले. ते काय. पण बघा ना प्रतिमाताई, तुम्ही केलेल्या मालिकेचे 40 एपिसोड सुद्धा आजही लोकांच्या लक्षात असतात. आणि आज आपण अशा दैनंदिन मालिका करतो ज्याचे 1400 वगैरे एपिसोड्स होत असतात. आमचेच आत्ता झाले ना 1000 पेक्षा होऊन गेले, 1030 वगैरे झालेत आता. काय फरक वाटतो तुम्हाला या सगळ्यामध्ये? मी फार विचार नाही करत. आणि जेव्हा परत तुला कॉम्प्लिमेंट देते, जेव्हा मी विचार करायला लागते आणि जर मला मनात काही असं निगेटिव्ह आलं तर मी तुझ्या एका पॉडकास्टमध्ये किंवा मुलाखतीत म्हणाली होतीस, मला कायम लक्षात राहतं की त्यावेळेला किती जण TV बघायचे. तुझ्या पुस्तकात पण हे सगळं आहे. आज आपण कुणासाठी करतोय? मला असं म्हणजे मी नेहमी माझ्या को ॲक्टर्सना पण सांगते की आपण हे जे करतोय ते आपल्यासाठी नाही करत आहोत, प्रेक्षकांसाठी करतोय. त्याच्यामुळे मला दुःख झालं नाही झालं हा प्रश्न नाही आहे. प्रेक्षकांच्या मनात आनंद व्हावा, त्यांना दुःख व्हावं, ती सगळी त्यांची इमोशन्स यावीत, इम्पॅक्टसाठी आपण करतोय. त्याच्यामुळे असं त्याच्यात नका लॉजिक लावू. आता आपला प्रेक्षक त्यांना आवडतंय ना, चालतंय ना आपल्याला. म्हणून मी असं नाही म्हणत की काहीही करा, असं नाही मला म्हणायचं. जे करणार आहेत त्यांच्यावर थोडासा आदर ठेवा, जे बघतायत त्यांच्यासाठी थोडा आदर ठेवा. आणि परत तूच म्हणतो की आता हे प्रॉडक्ट आहे ना, त्यावेळेला ते स्टोरी टेलिंग होतं. आता ते स्टोरी टेलिंग ॲज अ पॅकेज, ॲज अ प्रॉडक्ट. त्याच्यामुळे त्या प्रॉडक्टमध्ये ते विकण्यासाठी मी एक टूल आहे. म्हणून मी मूर्खासारखं काहीतरी न विचार करता करायचं असं नाही मला म्हणायचं. पण हे माझा हा रोल आहे का? म्हणजे समजा उद्या काऊचीच्या गोष्टीमध्ये मी काऊ आहे तर का माझं घर शेणाचं आहे ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही आहे. ते शेणाचंच असणार आहे कारण ते वाहून जाणार आहे. मग त्या काळीला चिमणीकडे जायचं आहे तर मी फक्त शेणाचं घर म्हणून असं नाही करायचं, कारण पुढे काही मला माहीत नाही आहे. आणि जेव्हा तो एक डेली शो आहे, जेव्हा त्याचे 1000 एपिसोड होणार आहे, तेव्हा त्यांना चॅनेलला माहिती आहे ना, लेखिकेला माहिती आहे, ते वळणं घेत जाईल तसतसे ते स्टोरी वळणं घेत जाईल. मग आपण आदराने करावं, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मला फार बरं वाटतं की कोणीतरी लिहिलेलं वाक्य बोलायचे आणि सांगितलेल्या गोष्टी करायच्या. मला डोक्याला ताप नाही. आपली सीन झाले घरी जायचं.
ना चॅनेलची मीटिंग आहे, ना TRP पडलाय, ह्याचं शेड्यूल आहे, त्याला सोडायचं आहे, मग नंतर तो महिनाभर अमेरिकेला जायचं, मग स्टोरीमध्ये काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण सांभाळत असतो मेकर म्हणून. ते काही करायची. पण मला त्या लोकांचं जी दया येते. मी नेहमी सांगते माझ्या को ॲक्टर्सना की एकदा सेटवर गेलं ना की डायरेक्टर आणि कॅमेरामॅन खेरीज इतर कोणीही बोलायचं नाही. आपण ऐकूया काय म्हणतायत ते. किंवा कारण ज्या त्याला आपण आपल्या भाषेत ऑल कॉम्बिनेशन सीन्स म्हणतो, सगळेजण आहेत, तर खूप चिवचिव असतं. आणि कधी कधी दिग्दर्शकांनी हाक म्हणलेली पण या लोकांना ऐकू येत नाही. तर मला असं वाटतं नाही, असं नको करूया. आणि मी त्या दिग्दर्शकाला सांगते की मला माहिती आहे ना दिग्दर्शक म्हणून मला काय मान अपेक्षित असतो, तसाच मी तुम्हाला देणार. मी या दिग्दर्शकाला खूप मान देते आणि जेन्युइनली देते, कारण मला माहिती आहे त्यांचं काम किती अवघड आहे. आणि मग आज पुन्हा जर आता लोक असं म्हणतात ना की पूर्वीच्या मालिका का आता होत नाहीत, तुम्हाला जर आता पुन्हा प्रपंचसारखं काही करायला सांगितलं, झोकासारखं काही करायला दिलं तर? मी ते एका ट्विकनी करीन, कारण माझ्याकडे खूप एक्साइटिंग स्टोरीज आहेत ज्याच्यामध्ये प्रपंच झोका नाही, पण त्या पद्धतीचं वातावरण, त्या पद्धतीची अस्सल व्यक्तिरेखा, त्यांच्यात घडणाऱ्या अस्सल गोष्टी. आणि तेव्हा जे मला जमत नव्हतं, कारण आणि ते 78 एपिसोड असल्यामुळे ते नाही जमलं तरी काही फार बिघडलं नाही. पण आता जर मला 1000 एपिसोड करायचे असतील तर प्लॉट पाहिजे, कथानक पाहिजे. मी कथानकाच्या बाबतीत कमकुवत आहे. म्हणजे मी कथानक नाही मला सुचत, मला माणसं दिसतात आणि मग त्यांना आपापसात भिडवून द्यायचं. मग ते काय होईल ते आपण बघायचं. ते 500 किंवा 1000 एपिसोडमध्ये होणार नाही. तर आता माझ्याकडे स्ट्रॉंग कथानक पण तयार आहेत माझ्याकडे सगळं. कोणी म्हणालं करा तर मी करायला तयार आहे. पण मी परत तेच की मी त्यांना सगळ्या चॅनेलमध्ये मी फिरून झालेलं आहे, आम्ही ही मुलगी उजवावी म्हणून, पण ती कुठे उजवली गेली नाही आहे. पण मला उद्या कोणीतरी माझ्याकडे येईल आणि लोक माझ्याकडे येत नाहीत तोपर्यंत माझं काम होत नाही. मी जर ते घेऊन गेले, आजपर्यंत तसं काहीही झालेलं नाही. अगदी आत्मकथापासून, प्रपंचपासून सूर्याची पिल्लेपर्यंत. किंवा आता माझं जे नवीन नाटक येऊ पाहतंय विवेकानंदांचं द लॉस्ट सपर, ते पण डॉक्टर आनंद नाडकर्णींचा फोन मला आपण करायचंय, त्यामुळे मला खात्री की ते होणार आहे. पण मी 2-3 नाटकं लिहिली आहेत, कितीतरी सिनेमे लिहिले आहेत, मी जाऊन लोकांना भेटते, पण ते होत नाही. मला माहित नाही काय त्याच्यामागे काय कारण आहे. या सगळ्यापासून मी थोडीशी लांब जाते प्रतिमाताई. माझ्या पाहणीत, म्हणजे मी जेव्हा मुंबईला राहायला आले तेव्हा माझ्या पाहणीमध्ये किंवा त्या आधीच्याही माझ्या आयुष्यामध्ये एक बाई एकटी राहते मुंबईसारख्या आणि स्वेच्छेने एकटी राहते, हे फार दुर्मिळ होतं. त्यामुळे मला त्यासाठीही तुमचा खूप आदर वाटायचा किंवा कौतुक वाटायचं की अरे प्रतिमाताई एकट्या राहतात आणि हे सगळं एकट्या करतात. कारण एक पगडा असतो ना आपल्या मनावर, एक घट्ट कुटुंब आणि असं. तर हा निर्णय तुम्ही का घेतलात की मी इथून पुढे आयुष्यात एकटी राहीन? असं काहीच निर्णय घेतला नाही. परत मी म्हणते ते होत गेलं. खरंच म्हणजे असं काही मी ठरलं. हां, पण म्हणजे आपण एकटं नाही राहू शकत ना, आपल्याला कोणीतरी लागेल, हेही कधी केलं नाही. मी एकटं राहायचंही ठरवलं नाही आणि पण आपल्याला एकटं राहता येणार नाही हेही कधी ठरवलं नाही, म्हटलं नाही. आणि मला हे कधी जाणवलं पण नाही. म्हणजे आता बरेच जण मला विचारतात की मग तू बाई म्हणून, दिग्दर्शक म्हणून, तर ना मला ही जाणीव जेव्हा आत्मकथा आलं आणि जेव्हा माझी कलकत्त्याच्या दूरदर्शनसाठी मुलाखत घेतली की तू बाई म्हणून तुला असं कसं, तेव्हा मी म्हटलं तुम्ही म्हणताय त्या मला जाणवते की मी बाई आहे. मी करत असताना मला हे नव्हतं कधी मनात की मी बाई आहे. हां, मी दिग्दर्शक आहे का हा प्रश्न पडला होता, पण बाई आहे म्हणून मला अमुक येणार नाही असं मला कधीच वाटलं नाही. आणि ते मला तसंही वाटत नाही. आणि आपल्याला जर ती खूप जाणीव नसेल ना की आपण बाई आहोत, आपण एकटे आहोत, तर मग काय, तर आपल्याला काही फरक नाही पडत. आणि उगाच लोकांची मदत घ्यायची नाही. म्हणजे कशासाठी? आपलं आपण जे करू शकतो ते आपण करू शकतो. त्यात काही फार अवघड ना. हां, आता आज दिवसभर माझ्याकडे प्लंबर होता. प्लंबरचं काम मला तोच आला पाहिजे, इलेक्ट्रिशियन तोच आला पाहिजे. ही माणसं माझी बांधलेली आहेत. मी एका फोनमध्ये ती येतात. माझ्याकडे चांगली आसपासची सपोर्ट सिस्टीम खूप चांगली आहे. सगळीकडे होती. म्हणजे आता मी 20 वर्ष एका घरात राहते. त्याच्या आधी मी 10 वर्ष दुसरीकडे राहत होते. तेव्हा पण सगळी चांगली होती. आणि तुमचं जपान कनेक्शन काय आहे? कारण तुम्ही जॅपनीज शिकला आहात, तुम्ही जॅपनीज भाषा बोलता. मी शिकले नाही म्हणजे परत तो एक तुला कंटाळेल आता हे ऐकून. नाही, मला म्हणजे ह्या गोष्टी मी कसं म्हणते घडत गेल्या. तसं जरा विस्ताराने सांगते. माझा 21वा वाढदिवस होता आणि त्या दिवशी पोस्टाने
टाईम लाईफ मॅगझिनची जपान ह्या विषयात एक कॉफी टेबल बुकसारखं खूप फोटो आणि असं खूप सुंदर दिसणारं पुस्तक, ते ज्या काळात त्या काळात मी कधी तसं बघितलेलं नव्हतं, ते पोस्टाने आलं. मला वाटलं की कोणीतरी माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं, कारण आज माझा 21वा वाढदिवस आहे. ते तसं नव्हतं. 8 दिवसांनी ते आले पैसे द्या म्हणून. ती काहीतरी वेगळी सिस्टीम असायची. ते तुम्हाला पाठवतात, तुम्हाला हवं असेल तर पैसे द्या आणि नको असेल तर परत द्या पुस्तक. तर मला ते गिफ्ट वाटत होतं, त्यामुळे मी ते वाचून सगळं झालेलं होतं. तर मी म्हटलं नाही, मी काही परत देणार नाही, मी पैसे भरले. आणि ते जपान या विषयावर होतं. त्यामुळे जपानचे उत्कृष्ट फोटो, त्याच्याबद्दल सगळी माहिती, त्यांचं थिएटरबद्दल थोडी माहिती होती, कारण नो आणि काबुकी माहीत होतं, कारण तोपर्यंत मी आविष्कारमध्ये गेलेले होते. आणि तिकडे रोहिणी हट्टंगडी होती आणि रोहिणीनी जगातली काबुकी करणारी पहिली स्त्री आहे ती. काबुकी हा प्रकार जपानचा जो नाट्यप्रकार आहे तो फक्त पुरुष करतात, आता मला माहिती नाही. पण रोहिणी ही पहिली स्त्री आहे जिने काबुकी हा नाट्यप्रकार केला NSDमध्ये. तर तिच्याकडनं मी खूप ऐकलेलं होतं. तर हे सगळं मला माहीत होतं. आणि मग MAची परीक्षा झाली. 3 दिवसांनी मी गेले होते. मी द. ग. गोडसेंकडे गेले होते. त्यांची माझी खूप मैत्री होती. म्हणजे 40 वर्षाचं अंतर होतं, पण मैत्री होती. तिकडे मी गेलेले असताना माझ्या बहिणीने टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात बघितली, रिक्वायर्ड बाय कॉन्सुलेट. तर ती मला म्हणाली, बघ ना चांगली आहे. तर मी अप्लाय केलं. कोणाची कुठची कॉन्सुलेट वगैरे काही माहिती नाही. उत्तर आलं त्यात ते जपानी कॉन्सुलेट निघालं. तिकडे मी गेले तर नुकतीच माझी MAची परीक्षा झाली होती, त्यामुळे कागद लिहायची सवय होती. माझं इंग्लिश लिटरेचर होतं. त्यांनी सांगितलं एक पान जपानबद्दल लिही. काय 3-4 मिनिटात मी दिलं आणि बसले जाऊन. तर ते त्यांनी वाचलं आणि ते नंतर मला कळलं की ते म्हणाले की हिच्यापेक्षा कोणी बरं आलं तर, असं नाही तर ही फिक्स. अशी मी त्या जपानी कॉन्सुलेटमध्ये शिरले. तिकडे 4 वर्ष नोकरी केली. त्यामुळे जपानी कल्चर मला खूप कळलं. पण भाषा मी नाही शिकले, कारण भाषा शिकणं हे त्यांचा उद्देश नव्हता. मला नाही वाटत त्यांना भाषा येणारी माणसं लागत असेल, कारण नाही म्हटलं तरी एक कॉन्सुलेट त्यांच्या काही गोष्टी असतात जे लोकल स्टाफला कळायचं त्यांना वाटणार नाहीत. पण मला कानावर पडत होतं. माझ्या खोलीमध्ये आम्ही दोघीजणी बसायचो. ती जपानी होती बाई, तिच्याकडे ते सगळे जपानी ऑफिसर्स यायचे, त्यामुळे कानावर पडायचं थोडं आय पिक्ड अप. मग नंतर मी तिकडे म्हणजे त्यातल्याच एका ऑफिसरशी माझं लग्न झालं आणि म्हणजे मी केलं आणि मी जपानला गेले. तिकडे गेल्यानंतर मग जपानी भाषा ना एका अर्थाने खूप अवघड आहे आणि एका अर्थाने खूप सोपी आहे. त्याचं आश्चर्य म्हणजे त्याचं व्याकरण सोपं आहे, पण त्याची वोकॅब्युलरी जबरदस्त आहे. म्हणजे आपल्याकडे तू, तुम्ही, आपण ह्याच्या पलीकडे आणखीन 5-6 संबोधनं आहेत. मग त्या माणसाशी बोलायची वेगवेगळ्या पद्धती आहेत. हे सगळं कळणं खूप अवघड आहे, पण एक नॉर्मल स्पोकन जॅपनीज कळायला फार अवघड नाही आहे. आणि त्यावेळेला म्हणजे 80 ते 82 होते मी जपानमध्ये. त्यावेळेला आपल्याकडे कसं आता डेली सोप्स आणि हे सगळं तसं तिकडे खूप होतं. तर दुपारभर दिवसभर सिरियल चालू असायच्या. मी पण ते लावून बसायचे, म्हणजे बघत नाही बसायचे, चालू असायच्या, माझं काहीतरी चाललेलं असायचं. पण त्याच्यात कसं कोण कसं बोलतंय, आता ही छान दिसणारी बाई अशी छान असे शब्द वापरतीये, हा एक दारोडा असं शब्द वापरतोय. मग आपल्याला कळतं ना ही वाईट भाषा आहे, ही चांगली भाषा आहे, हे मी नाही बोलायचं, हे मी बोलायचं. असं करत करत एक वेळ अशी आली की मी म्हणजे मी क्विजमध्ये पण उत्तर देऊ शकायचे, खोट्या पण करायचे, कारण सगळं ते मिळालेलं होतं. त्याच्यातून मी बोलायला लागले. मला लिहिता वाचता येत नाही. पण प्रतिमा ताई, तुमच्या घरात पुण्यात, मुंबईत ना, माझं लहानपण सगळं मुंबईत गेलं. तुम्ही जेव्हा कधी तुमच्या घरच्यांना सांगितलं असेल की मी एका जॅपनीज माणसाशी लग्न करतेय, त्या काळात म्हणजे काय 40 वर्षांपूर्वी आतापेक्षा, काय बवाल झाला असेल घरामध्ये? काहीच नाही झालं. किंवा मी जेव्हा एकटी राहायचं ठरवलं तेव्हा पण काही नाही झालं, कारण माझे आई वडील मुंबईत असतानाच मी एकटी 91 साली आय शिफ्टेड आउट. तेव्हा ते नंतर ते जाणार होते पुण्याला, म्हणजे त्याला कारण होतं, मी काम बाय आय मूव्ड आउट. पण तेव्हा पण त्यांनी शांतपणेच ते करायला दिलं. आणि त्याचं नाव काझुहिरो होतं. काझुहिरो घरी यायचा. खूप लाघवी मुलगा होता तो, किंवा आहे. आणि माझ्या आईवडिलांना माझ्या बहिणीशी, भावाशी चांगली दोस्ती होती त्यांची. त्याच्यामुळे मी जपानी माणसाशी लग्न करतेपेक्षा सुद्धा मी काझुहिरोशी लग्न करते असं त्यांना वाटलं. आणि शिवाय ते म्हणाले की आपण नाही म्हटलं तर ती आयुष्यभर दुःखी होईल, किंवा तिला वाटत राहील की ते झाली तर तिला सतत वाटत राहील की ते व्हायला हवं होतं. ते कशाला आपण तसं
करू देत, होऊ दे तिच्या मनासारखं. आणि जेव्हा मी परतले तेव्हा माझ्या वडिलांना फार आश्चर्य नाही वाटलं. ते म्हणे मला वाटत होतं असं होईल, पण त्याने मग तेव्हा मला नाही अडवलं. पण आपल्यावर असे संस्कार असतात हम्म. किंवा कितीही म्हटलं तरी सुद्धा लग्न करतो तेव्हा आपण आपल्या बाजूने किंवा घरच्यांची अशी अपेक्षा असते की आता इथून पुढे हे सगळं 100% पटलंच पाहिजे किंवा टिकलंच पाहिजे. पण एवढा कल्चरल डिफरन्स असणार ह्या सगळ्यामध्ये, तर तुम्हाला ते कसं काय म्हणजे तुम्ही कशी उडी मारलीत? अविचाराने. नाही, एक आधी सांगते, कारण मला हे नमूद करायचं आहे की माझे आई वडील खूपच लिबरल होते. म्हणजे आता मला असं वाटतं की असे आई वडील मिळणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती. माझ्यासारख्या प्रवृत्तीची मुलगी त्यांना असणं, जी मी रिबेलियस नाही आहे, मी खूप सहजपणे मला हवं ते करते. मी बंड करून केलं नसतं कदाचित हे, पण त्याने बंड करण्याची वेळही त्यांनी माझ्यावर कधी आणली नाही. मला कधी 7च्या आत घरात सांगितलं नाही, हे असं करू नको सांगितलं नाही. जबाबदारीची जाणीव कायमच होती. आय थिंक दे लेड बाय एक्झाम्पल. लिबरल वातावरण होतं घरात, त्याच्यामुळे मला कधी कशासाठी लढावं लागलं नाही. तर मी कशी उडी मारली. आणि काय झालं, ते 4 वर्षाच्या जपान लोकांच्या सहवासामुळे ना मला ते फार अनोळखी नव्हतं. म्हणजे मी तर कल्चरल ऑफिसर होते, त्याच्यामुळे माझ्याकडे खूप लोक यायचे आणि मी त्यांना जपानी कल्चरबद्दल म्हणजे आता मला ते वाटतं की म्हणजे काय तर टुरिस्ट स्पॉट्स अमुक तमुक, तर तरी खूप लोक मला विचारायचे की तू बोलतेस का जपानी. कारण एक कासुमेगासे की असा एक टोकियोमध्ये इलाका काय म्हणायचं एक एरिया आहे, तर तो मला त्यांना लोकांना कासुमिगासे की वेळ लागतो बोलायला, तर मी खूप सहजपणे म्हणायचे. तर हा खूपच फालतू मुद्दा आहे, पण म्हणजे मला जपान माझ्यासाठी अनोळखी नव्हतं. आणि मग जेव्हा मी ते ठीक आहे, हे तुला माहीतच आहे, म्हणजे आपलं बोलणं झालं होतं त्याच्याबद्दल, की जपानमध्ये उतरले तेव्हा मला असं वाटलं की सुकून आहे. तुम्ही असं म्हणाला होतात की मला असं मी जपानमध्ये गेले तेव्हा मला असं वाटलं की माझा आत्मा इथला आहे. कारण मला जो सुकून वाटला ना, जो मला कधी आयुष्यभर हिंदू कॉलनीत वाटला नव्हता. किंवा मी आता गणपती आला, आजही दांडिया आला की मला खूप कंटाळा येतो. त्याचं एक कारण नॉईज हा आहे, एक कारण ट्रॅफिक हा आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं फटाके उडवलं की हे काय सेलिब्रेट करतायत, काय म्हणजे काय कारण आहे. पण तेच मी जेव्हा जपानमध्ये गेले आणि टोकियोमध्ये ना, मी टोकियोच्या अगदी डाऊनटाऊन टोकियोमध्ये होते. म्हणजे मुंबईत म्हटलं तर गिरगाव किंवा पुण्यात म्हटलं तर सदाशिव पेठ, की तिकडे पालख्या नेणं, देवळं असणं, उत्सव. कारण टोकियोचा जो तिसऱ्या पिढीत टोकियोत राहणारा आहे ना, त्याला एदोक्को म्हणतात. एदो हे टोकियोचं जुनं नाव आहे. म्हणजे तो एदोचा मुलगा आहे. तर त्यांना काय काय आवडतं, त्यांना भांडणं आवडतात, आगी आवडतात आणि सण आवडतात. म्हणजे उत्साह काय झालं की सळसळता उत्साह. तर अशा त्या डाऊनटाऊनमध्ये मी राहत होते. तिकडे पालख्या असायच्या. नंतर जेव्हा ते आपल्याकडे जसं श्राद्धाचे एक पितृ पंधरवडा असतो, तर त्यांचे 3च दिवस असतात, पण त्या आपल्या वेळेलाच त्यांच्याकडे असतो तो पितरांसाठीचा राखून ठेवलेले दिवस. तेव्हा त्यांच्याकडे आपल्या दांडियासारखे नाच असतात. मी तिकडे जाऊन नाच करायचे आणि मला कधी परकं वाटलं नाही. मला ते बघून लगेच आलं. ते पालखीमध्ये मी जायचे, ते तिकडचा सण, ह्याकडचा उत्सव, तिकडे मला कधीही वाटलं नाही की काय चाललंय हे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे आय कनेक्टेड विथ जपान ट्रिमेंडसली. पहिल्यांदा मी जेव्हा तिकडची फोक सॉंग्स ऐकली, आजही मी ती अगदी आवर्जून ऐकते, तेव्हा मला असं वाटलं ही माझी आहेत. आणि आहा काय मला खूप कनेक्ट आहे माझं अजून. आता मी 82 साली परत आले, त्यानंतर माझं जपानशी नातं राहिलं, पण तरी मला अजूनही तो त्याला मियो म्हणतात फोक सॉंग्सना, ते ऐकलं की मला छान वाटतं. हा, तुम्ही विजयाबाईंबद्दल सांगत होतात. नाही, म्हणजे आपण बोलताना असं तू विचारलं होतंस की बायका पण असतात सेटवर म्हणा, नाटकाच्या तालमीत, आणि पुरुष पण असतात, तर काय फरक असतो. तर असं पटकन नाही सांगता येणार, पण प्रत्येक बाई आली ना की काहीतरी घरचं असतं. म्हणजे आता आतिशा, ती पण एकटी राहते, पण ती तिच्या 3 कुत्र्यांची देखभाल करत असते. शर्वरी आईचं काहीतरी बघून आलेली असते. पुष्कर पण वडिलांचं करून आणि डबा घेऊन येतो, पण तरी सुद्धा एक फोकस ना वेगळा असतो. ते मला विजयाबाईंचा एक किस्सा मी अगदी आवडेलच सांगायला इथे, कारण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आम्ही रावसाहेब नावाच्या एका सिनेमाचं गोव्यामध्ये शूट करत होतो. गोव्यामध्ये सुद्धा कुठे
फोंडापासून आणखी 9 किलोमीटर आत केरी, केसरबाई केरकरांचं गाव केरी, तिकडे एका वाड्यात शूट करत होतो. तिकडे गावामध्ये टेलिफोन नव्हता. तर जर कोणाला फोन करायचा असेल तर फोंड्याला जाऊन फोन करायचा. त्याच्यामुळे रोज जेव्हा आमचा प्रोडक्शन मॅनेजर लंच आणायला किंवा रात्री डिनर आणायला जायचा, तेव्हा तो घरी फोन करून लोकांना विचारायचा कोणाचा काही निरोप आहे का. असा तो एक दिवस लंच घेऊन आला. आम्ही असा खूप पसारा मांडून, राधाक्का आणि भाऊराव आत्ताच आलेत आणि त्यांनी सगळं सामान काढलंय आणि धुळीने माखलेल्या खोलीमध्ये मी उमऱ्यावरती बसले होते, बाई आतमध्ये बसल्या होत्या आणि तन्वी, आझमी आणि मंगेश कुलकर्णीचा सीन चालू होता. आणि तो प्रोडक्शन मॅनेजर म्हणाला, बाई तुमच्या घरचा फोन होता, त्यांनी विचारलंय म्हणजे फारुख साहेबांनी की अनाहिता बाईंच्या मुलीच्या परीक्षेचा रिझल्ट लागणार होता, तर तिची अमुक अमुक सर्टिफिकेट्स कुठे आहेत. बाई तिथे बसल्या आहेत. इथून तो माणूस विचारतोय खूप, आणि लाईट्स, कॅमेरा, अमुक तमुक. तिकडनं बाईंनी असं विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं. तर त्या म्हणल्या, अनाहिताच्या खोलीमध्ये त्या कपाटामध्ये त्या ड्रॉवरमध्ये डाव्या बाजूला खाली मागे आहेत. आणि त्या परत शॉट घ्यायला लागल्या. तर हे किती अमेझिंग आहे. म्हणजे ते इकडे सिनेमा करायला आल्या आहेत, डायरेक्टर आहेत, त्या ॲक्टिंग पण करत होत्या, आणखीन हजारो गोष्टी त्यांच्या डोक्यात, आणि त्यांना तरी त्या विसरल्या नव्हत्या की कुठे रे मला आत्ता विचारतोस. मी असं केलं असतं कदाचित, मला माहिती नाही. कारण बाईंनी तिकडनं सांगितलं, शांतपणे परत कामाला लागले आणि तो माणूस परत गेला फोन करायला फोंड्याला की अशा अशा ठिकाणी तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळेल. तर हे किती अमेझिंग आहे. हो, पण हा अनुभव एक थोडासा मलाही असा वाटतो की नाटकाच्या तालमींच्या वेळेला म्हणा किंवा इव्हन शूटिंगच्या वेळी, म्हणजे काम संपलं ना की जनरली बायकांना घरी जायची घाई असते आणि क्षणही रेंगाळावं असं वाटत नाही. आणि पुरुषांना नसते, खरंच नसते. म्हणजे मी एकटी असले तरी मला असं वाटतं नाही, पण मला घरी जायचंय. आता काय माझं, आता झालं की काम, आता चला घरी. ह्यामध्ये नसते ते. मग त्यानंतर बाहेर जातात, टाइमपास करतात. एक्सेप्शन असणार आहे, लगेच माझे काही पुरुष मित्र माझ्यावर ओरडतील तर तसं नाहीये, पण पटकन काम करू, पटकन घरी जाऊ, असं एक थोडंसं वृत्ती असते असं मला वाटतं. आणि आज जाऊन हे करायचंय, हे एक लोकांशी असतं, मग ते केलं, ते करेपर्यंत चैन पण नाही पडत. जाऊन बघू, करू काहीतरी, जे काय होईल ते होईल असंही नसतं. म्हणजे मी शूट किंवा प्रयोग करून घरी जाताना पुढच्या क्षणी तो गिअर बदललेला असतो. घरी जाऊन आपल्याला मटकी भिजवायची आहे, साबुदाणा भिजवायचा आहे, हे डोक्यात सुरू झालेलं असतं. म्हणजे त्याला काही पर्याय नसतो. त्यामुळे म्हणून मला तो फरक जाणवतो असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय तो फोकस त्या दृष्टीने बहुतेक वेगळा असतो. निश्चित. आणि आणखीन एक आहे ना की बायका त्यांना खूपच पॅशनेटली ही गोष्ट करावी असं वाटेपर्यंत नाटक सिनेमात येत नसाव्यात. आताच मला माहिती नाही, पण कारण ती अवघड आहे ना, करिअर म्हणून खूप अवघड आहे. एक वेळ सुरू करणं कदाचित सोपं असेल, पण ते टिकून राहणं तिथे हे खूप अवघड आहे. त्यामुळे अनलेस दे आर पॅशनेट अबाउट इट, त्या नाही करणार. म्हणजे आपण कविता पण बघतो, ती पण तिकडनं भैया मला आज इतकं सुरमई आणि इतकी पापलेट, आणि मग ते लगेच परत फोन करून ते लावून ठेवा आणि मग फ्रीजरमध्ये टाक. हे चालूच असतं ना बायकांचं. कविता लाड बद्दल बोलताय. हो, कविता लाड. हो, तर तो एक थोडासा फरक पडतो. मला एक तुम्हाला असंही विचारायचंय की ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या, जसं तुम्ही म्हणाल तसं की 10 पैकी 9 जणांनाच, म्हणजे ह्याच्यामध्ये मुलगी मुलगा असं मी भेद करत नाहीये, इथे अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायला यायचं असतं, कारण त्यामध्ये ग्लॅमर असतं. पुन्हा एकदा ते बाह्य रूपाशी कुठेतरी संबंधित असतं. मी तुम्हाला बघते तेव्हापासून तुम्ही अत्यंत साध्या राहते. तर पुन्हा हा एक ठरवून घेतलेला निर्णय आहे का, ते तुम्हाला आवडतं? नाही नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे मला पण आवडेल, म्हणजे नटण्या म्हणण्याची आवड मला कधीच नव्हती, पण अर्थातच मला चांगलं दिसायला आवडेल की. आजही मी त्यातल्या त्यात काहीतरी नटून आली आहे, पण त्याच्यासाठी कष्ट घेणं, त्याच्यामध्ये वेळ खर्च करणं, पैसा खर्च करणं, ही माझी प्रायोरिटी नाही. त्याच्यामुळे आणि म्हणजे मी साधी राहते ही मला कल्पना नाही त्याची. आणि मला थोडंसं जर नटले तर मला थोडं मी कॉन्शियस पण होते, मला थोडा संकोच वाटतो. 4 लोकांनी आपल्याकडे बघू नये असं मला वाटतं. आय लाईक टू बी इनव्हिजिबल, जे शक्य नसतं. पण मला वन ऑन वन मी 100 माणसांशी 100 तास बोलेन, पण एका वेळेला मी 10 माणसांशी नाही बोलू शकत. मला खूप अप्रेसिव्ह वाटतं ते. पण मला काय ह्या सगळ्याचं आश्चर्य वाटतं, कारण मी तुम्हाला ओळखते तेव्हापासून मला तुम्ही खूप विचारी, एक थोडासा तो पुन्हा एकदा ते
एक गैरसमजच असावा कदाचित, पण बुद्धिमान माणसं बाह्यरूपाकडे फार लक्ष देत नाहीत असा एक समज असतो. मला तुम्ही नेहमीच तशा वाटलात आणि तुम्ही कायम म्हणता की मी ह्याचा विचार केला नाही, मी कधी स्वतःला बुद्धिमान समजले नाही. बुद्धिमान वगैरे तर शक्यच नाही. कितीतरी वर्ष लागली मला कळायला की अरे आपण हुशार आहोत. कारण त्याच्याकडे आपल्याकडची बुद्धी मोजण्याची जी फुटपट्टी आहे ती म्हणजे पहिला नंबर येणार ना. आणि पहिला नंबर तर सोड, म्हणजे कितीतरी वर्ष मला आसपास काय चाललंय, वर्गातही नाही आणि जगातही नाही, काय चाललंय याच्याशी मी कनेक्टच करू शकत नव्हते. माझा आवडता छंद म्हणजे गप्प बसायचं आणि माझ्या आईच्या भाषेत आड्याकडे बघायचं किंवा पुस्तकं वाचायचं. म्हणजे वास्तवाशी माझं आजही मला वाटतं कनेक्ट खूप कमी आहे. कारण माझ्या सेटवरती पण माझ्या इतर मुली तर मला सांगतात ना, हे असं झालं ते तसं झालं, तो माणूस तसा आहे. तुम्ही म्हणते हो, म्हणजे मी मूर्ख किंवा बावळट नाही आहे, माझं लक्षच नसतं. तर मला तर एनिवे त्यामुळे मी हुशार आहे हे मला कळण्याचा काही संबंधच नाही. कवितेच्या तासाला एकदम अलर्ट, सजग, आणि इतर काय बाकी काय चालायचं काही कळायचंच नाही. त्यामुळे मी काय माहिती नाही, मी पेपरमध्ये काय लिहायचे आणि काय, त्यामुळे आपल्याला काही कळत नाही असा माझा एक खूप ठाम समज होता कॉलेजमध्ये जाईपर्यंत. कॉलेजमध्ये आमच्या रुया कॉलेजमध्ये इंग्लिश डिपार्टमेंट फार डेमोक्रॅटिक होतं. सगळेजण एकमेकांना अत्यंत आदराने वागवायचे आणि ते मला बोलायला द्यायचे. आमचे जे प्रोफेसर होते, जर मी एखाद्या गोष्टीबद्दल मत व्यक्त केलं की मला इथे हे पटत नाही आहे, तर ते बोलायला द्यायचे. का तुला पटत नाही विचारायचे. त्यांना माझं उत्तर पटायचं की नाही मला माहिती नाही, पण त्यांनी कधी ते मोडीत नाही काढलं. आणि असं करत करत मला मतं मांडण्याची सवय लागली. आपलं मत स्वीकारलं जातं हे कळलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, आपण हुशार आहोत की काय. आणि मग मला कळलं की नाही, आहे आपल्याला बुद्धी आहे. त्याच्यामुळे बुद्धिमान आहे म्हणून असं आहे वगैरे असं काहीच नाही. म्हणजे बाह्यरूपाला काय एवढं महत्वाचं वगैरे असं काहीच नाही, अजिबात नाही. मला कळत नाही फॅशनमधलं काही, मेकअपमधलं काही, आणि ते कळून घ्यावं अशी काही मला कधी इच्छा झाली नाही. हे एवढं मात्र आहे. पुन्हा एक की बुद्धिमान माणूस पटकन कशालाही शरण जात नाही असं म्हणतात, कारण त्याला प्रश्न पडतात, त्याला उत्तरं शोधावीशी वाटतात. तुम्ही खूप निष्ठेनी माहिकारीला काय म्हणावं मला माहित नाही, म्हणजे त्याला एक विचारधारा म्हणावं किंवा नाही. इट्स अ स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन विच सीक्स टू क्रिएट अ न्यू वर्ल्ड, अ बेटर वर्ल्ड. तर तुम्ही खूप ढोबळ आहे ही बरोबर, अगदी चपखल 100% बरोबर नाही आहे, पण ही ढोबळमानाने हे आहे आणि त्याच्यामध्ये हिलिंग इन्व्हॉल्ड आहे. तुम्हाला का वाटलं आपण अशा स्पिरिच्युअल आध्यात्मिक मार्गाने जावं असं तुम्हाला का वाटलं? परत एकदा वाटलं नाही, इट केम टू मी. म्हणजे मला त्याच्याबद्दल जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला अर्थातच विश्वास नाही वाटला आणि मला असं वाटलं की नाही, आपण कशाही बद्दल बोलूया पण देव बिव नको, सॉरी. पण माझी देवावरती श्रद्धा नव्हती का तर होती. म्हणजे मला तो क्षणही आठवतोय जेव्हा मला असं वाटलं की देव आहे, अगदी क्लिअरली आठवतोय. त्याच्या आधी माझ्या घरात पणजी होती, अमुक होतं, घरात सोवळं होतं, ते मला अजिबात पटायचं नाही, मी त्याच्याशी भांडायचे आणि असं सगळं ते होतंच, तो प्रश्नच नव्हता. पण 11वी आम्हाला 11वी होतं, फिजिओलॉजी शिकत असताना कान हे मी शिकले आणि मला असं वाटलं की इतकं सुंदर तऱ्हेने माणसाचं शरीर घडलं आहे. मला नंतर एक जेव्हा विचारात करत गेले की आपण नखं कापतो, आपण केस कापतो, आपल्याला दुखत नाही ना, पण त्याचं इथे कापलं तर आपल्याला दुखतं. मग हे कसं ठरलं की हे वाढणार आहे, हे कापायला पाहिजे, याला सेन्सरी परसेप्शन देता कामा नये, हे वाढणार आहे, ह्याला सेन्सरी परसेप्शन देता कामा नये. म्हणजे निश्चित एक बुद्धिमान आणि विचारी शक्तीतून माणूस आणि म्हणून पर्यायाने सृष्टी घडलेली आहे. म्हणजे हे घडवणारा कोणीतरी आहे. तो कसा आहे काय आहे हे लेबलं जाऊ देत, त्याच्याबद्दल माझं आजही काही म्हणायचं नाही. ते प्रत्येकाच्या मनातला देव वेगळा असेल. मी त्याला आज देव म्हणते. हल्ली युनिवर्स म्हणण्याची खूप पद्धत आहे, कोणी सुपर पॉवर म्हणत असतील, एनर्जी म्हणत असतील, पण एक बुद्धिमान विचार आहे ह्या सगळ्या जे काही चाललंय त्या जगाच्या व्यापाराला, हे मला माहिती होतं. पण म्हणून मी कधी देवळात नाही गेले, कारण त्याचं माझं ना तशी मध्ये कशाला पाहिजे, मला धर्म कशाला पाहिजे, मला माझं देवाशी काय नातं असेल, त्याचं नाव काही असेल.
आता खूप लोकांना राग येईल, पण अल्ला पण आहेच ना, फादर इन हेवन पण आहेच, तर यहोवा पण आहे. मग का मला मध्ये माणसं नकोत, ते मी त्याच्याशी डायरेक्टली कनेक्ट करेन. हे होतं कुठेतरी. आणि जेव्हा मला माहीकरीबद्दल कळलं आणि मी त्या सेंटरमध्ये पहिल्यांदा गेले आणि मी नुसतं तिकडे पाऊल टाकलं, जसं जपानच्या एअरपोर्टवरती उतरल्यानंतर मला जे वाटलं होतं ना, ते मला तिथे वाटलं, की जे मी हजारो वर्ष कदाचित शोधत असेन, होते म्हणता येत नाही, मला आठवत नाही, ते मला इथे मिळालं आहे. तो जो सुकून होता. आणि त्याच्यानंतर मला कळलं, की अशी अशी सृष्टी आहे. मला असं नाही वाटत, की मला त्या सगळ्या सृष्टीची रहस्य कळली आहेत, अजिबात नाही. पण माझं एक पाऊल त्या दिशेने पडलं आहे. कदाचित 5 पडली असतील, कारण ही गोष्ट सांगते ती 37 वर्षापूर्वीची आहे. ती ते ते ती ती सगळी सृष्टीची रहस्य, मग माणूस असा का आहे? मग का मला आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात कुणालाही? काय सुखी होण्याचा मार्ग आहे? मग सुख म्हणजे काय आहे? असं का तुम्ही ज्या खोलात जाता, आणि हा नुसता अभ्यास नाही आहे. तुम्ही अगदी 10 वर्षाचं मूलसुद्धा तुम्हाला एका पद्धतीने तुम्ही दुसऱ्याला हील करू शकता. ते हील पण कसं तर इन स्पिरिट, माइंड अँड बॉडी. त्यांच्या आत्म्यावरची पुटं हळूहळू जातात, तसतसं त्यांचं मन जास्त ब्राईट होतं, तसतसं त्यांचं शरीर जास्त निरोगी होतं. तर आत्मा मन शरीराला निरोगी करणारं, आणि नुसतं तेवढं नाही तर त्या योगे एकेका इंडिव्हिज्युअलला निरोगी करत जाऊन अख्ख्या जगाला एक वेगळं जग निर्माण करणं, एक वेगळी संस्कृती निर्माण करणं, हे एवढं मोठं त्याच्यामागे उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे आता जे काही चालू आहे जगात, खूप भीषण आहे ना सगळं, त्याची संगतीच लागत नाही. पण आमच्याशी आमची नाही, आपली ती सगळ्या माणसांसाठी आहे. त्या शिकवणीतून त्याचा विचार केला तर त्याची संगती लागते. आणि मग त्याच्याबद्दल काय करायचं हा पण विचार करता येतो. काहीतरी आपापला वाटा उचलता येतो त्या सगळ्या नवीन क्रिएशनमध्ये. तर ते खूप एक्सायटिंग आहे. म्हणजे इतर कशापेक्षा ते खूप एक्सायटिंग आहे. मला नेहमी असं वाटतं, की मी किती जग फिरले तरी मी परत सेंटरमध्ये, म्हणजे माहीकरी सेंटर आम्ही सेंटर म्हणतो, तू पण आलेली आहेस तिथे. आणि इकडनं फिरलं तरी मी नाटकाकडे जाईनच. म्हणजे नाटक करायचं असं काही, म्हणजे मी नाटकाशिवाय जगू शकत नाही वगैरे असं काही नाही आहे. मी जगू शकते व्यवस्थित. पण तरी वेगवेगळ्या एक एक टप्पा झाला की परत माझ्या आयुष्यात नाटक येतं. परत माझ्या आयुष्यात सेंटर येतं. म्हणजे सेंटर मी कधीच सोडलं नाही, सोडणारही नाही आयुष्यात. पण म्हणजे प्रॉमिनंटली इट हॅज अ बिग रोल टू प्ले इन माय लाईफ. तसं त्यामुळे मी ठरवलं नाही, पण मी त्यात ओढले गेले. आणि मग जपानी भाषा येत असल्यामुळे, कारण ती संस्था सुरू झाली जपानमध्ये, आणि त्याचं सगळ्या गोष्टी, सगळा व्यवहार जपानीत असतो. मग मला जपानी येत होतं, त्यामुळे मी आपोआपच भाषांतर करायला लागले. भाषांतर करता करता मी त्यात आणखीन खोल शिरत गेले, घुसत गेले. मग ते मला जास्तीत जास्त कळायला लागलं. मग मला काही जबाबदारीची पदं मिळाली. आत्ता नाही आहेत मी, कारण मला आता ते शक्य नाही आहे. पण ती पदं सांभाळता 100, 200, 500 माणसांशी संबंध येणं, त्यांच्या सगळ्या स्टोरीज ऐकणं, त्यांची जमेल तितका सल्ला देणं, अगदी काउन्सिलिंग नाही आम्ही म्हणत त्याला, पण सल्ला देणं, ऐकून घेणं मुळात. त्यामुळे एवढ्या लोकांच्या स्टोरीज कळल्या, माणसं कशी जगतात ते कळलं. तुम्ही जितकं जाल तितकं ते आहे. इट्स अ वास्ट ओशन. त्यामुळे तिकडे म्हणजे तिकडे गेलं की परत असं वाटतं. ह्या तुमच्या अध्यात्माच्या मार्गावर जाण्याचा काय परिणाम तुमच्या क्रिएटिव्ह मार्गावर झाला असं तुम्हाला वाटतं? आधी मला वाटलं होतं की आता आपल्याला काहीच करता येणार नाही. याचं कारण प्रश्नच नाही पडले तर आपण लिहिणार कसं, असं मला वाटलं. पण तसं नाही आहे. नाही, माणसाकडे एक एम्पथीने बघण्याची सवय झाली. प्रत्येक माणसाचा एक काहीतरी प्रवास असतो. प्रत्येकापुढे काहीतरी आव्हानं असतात. त्यामुळे पटकन जजमेंटल होऊ नये. हा ना असाच आहे, ही तशीच आहे, असं करू नये. त्याला समजून घ्यावं. तो कशाशी झुंजतोय, कशाशी झगडतोय ते बघावं. आणि त्याच्या म्हणजे एक बरेच वेळा असं प्रपंचामध्ये घडलंय की त्याच्यात एक सीन होता, सुनील बर्वे याला थोडं घरच्या संस्कारांपासून थोडी फारकत घेऊन थोडं काहीतरी ॲडव्हेंचर करायचं असतं बिझनेसमध्ये, जे चांगलं नसतं, नैतिक पण नसतं आणि वैध पण नसतं. पण तो ते करायला जातो, थोडासा फसतो, पण पूर्ण नाही फसत. त्याच्या आतच तो सावध होतो आणि त्याला भरत जाणं सावध करतो. आणि मग नंतर तो येऊन आजोबांपुढे कबुली दे. आधी त्याला आजोबा म्हणतात की तू तर खोटं पण बोलायला शिकलास, कारण त्यांना
ऐकू येतं फोनवर तो खोटं बोलताना. तर तो म्हणतो, "हो, तुम्ही आम्हाला शिकवलत ना सगळं, हे सगळं चुकीचं आहे. बाहेरच्या जगात गेल्यानंतर असं कळतं की खोटं बोलल्याशिवाय जगताच येत नाही. अमुकच तुम्ही आम्हाला हे सांगत जाऊ नका यापुढे." तर अण्णा म्हणतात की "ठीक आहे, आम्हाला जे आमच्या वाडवडिलांनी शिकवलं ते आम्ही तुम्हाला शिकवलं. ते भाषा, प्रांत, जातपात, धर्म ह्याच्या सगळ्याच्या पलीकडचं आहे. हे शाश्वत आहे. म्हणून आम्ही तुम्हाला शिकवलं, पण पटते तेवढं घ्या, नाहीतर मग." आणि मग नंतर परत तो येऊन म्हणतो की "अण्णा तुम्ही म्हणतात ते बरोबर होतं. मला माहिती नाही मी कशामुळे वाचलो. आपल्या घरच्या संस्कारांनी की माझ्या नशिबामुळे का कशामुळे वाचलो का माझ्या मूर्खपणामुळे हे मला माहिती नाही. पण तुम्ही म्हणालात ते बरोबर होतं." ते ही शिकवण जी शाश्वत मूल्य, चांगलं म्हणजे चांगलंच आहे, वाईट म्हणजे वाईटच आहे. म्हणजे नैतिकतेच्या आधारे माणूस म्हणून नाही. आता ही क्लॅरिटी येणं, ही क्लॅरिटी मला माहीकरने दिली. नक्कीच. आणि मला असं वाटतं ते संस्कार नक्कीच आहेत आणि ते कॉन्शियसली नाहीतरी अनकॉन्शियसली येत असणार. पण हा एक प्रसंग, हा एक सीन मला चांगला आठवतोय की तो किंवा आनंदवनमध्ये एक सीन होता की जिथे शर्वरी मोहन जोशींशी भांडत असते, म्हणजे मुलगी बापाशी भांडत असते आणि मला हे पटत नाही वगैरे. तर तेव्हा ते वडील म्हणतात की लहानपणी असं असं झालं का की तू सकाळी शाळेत उठून बॅग उठून गेलीस आणि शाळेत गेलीस? नाही. कोणीतरी तुला शाळेत घातलं. कोणीतरी स्कूल बसमधून तुला म्हणा किंवा रिक्षातून सोडलं. तुला शिकवलं म्हणून तू आलीस ना. तर तू आजी-आजोबा आणि वाडवडिलांची विसरायचं नाही कृतज्ञता. आपण कोणाच्या तरी खांद्यावर उभे आहोत हे कायम लक्षात ठेवायचं. हा संस्कार माहीकरीचा आहे. मी माझी स्वयंभू नाही आहे. आपण हजारो, लाखो लोकांच्या हातभार आपण जे काही आहोत त्याला लागलेला असतो. तर हे नक्कीच आहे. हो, मला आणि फार कौतुक वाटतं ह्या बाबतीत तुमचं, की तुम्ही एक गोष्ट जी ठरवली ती तुम्ही वर्षानुवर्ष करता. म्हणजे माहिकारीच्या बाबतीत तुम्ही 35-37 वर्ष 37 पण म्हणजे प्रत्येक दिवस नवा असतो तिथे. नवीन-नवीन माणसं येत असतात. त्यामुळे तिथे कंटाळवाणा नाहीये काही. जर डेली सोप आपण 3-4 वर्ष करू शकतो तेच कॅरेक्टर, तर इथे अजूनही मला आमच्या 1000 एपिसोड नंतर कंटाळा नाही आलेला. मला कंटाळा आता त्या मडच्या रस्त्यावरनं गाडी चालवत जायचं आणि यायचं आहे. पण मला तिकडे जाऊन अजूनही कुठचाही कितीही साधा सीन असेल तरी मी ॲक्शन म्हटल्यानंतर मला मजाच येते. नक्कीच. प्रतिमा, ते मला ना म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातल्या खूप छान गोष्टींपैकी एक काय असं विचारल्यानंतर नेहमी एक गोष्ट आठवते की एकदा तुम्हाला सुनीताबाईंचं एक पत्र वाचायचं होतं एका कार्यक्रमामध्ये. आणि तुमचा मला फोन आला होता आणि तुम्ही मला असं म्हणाला होतात की मला असं वाटतं मुग्धा तू ये, मला एकदा तुझ्यासमोर ते वाचायचंय. आणि मला इतकं छान वाटलं की प्रतिमाताईंनी मला बोलवलं ते पत्र ऐकवायला. तर हे सांगण्यामागचा हेतू असा की मी क्रिएटिव्हली तुमचा फार आदर करते, किंवा म्हणजे मला माझ्या आयुष्यात जी काही क्रिएटिव्ह माणसं भेटली त्यामध्ये तुम्ही माझ्या आईचं नाटक केलं होतं आमचे येथे श्रीकृपे करून. त्या नाटकाच्या संदर्भात जेव्हा कधी मी तुम्हाला भेटले होते त्याच्यानंतर डायरेक्ट एकदा मी प्रपंचच्या सेटवर आले होते तेव्हा तुम्ही मला ओळखलं होतं मध्ये खूप वर्ष गेल्यानंतर सुद्धा. तर मला असं वाटतं की ह्या क्षेत्रांनी तुमच्या कामाची अजून दखल घ्यायला हवी होती. तुमच्याकडे अजून खूप आहे ज्या गोष्टी तुम्ही सांगू शकता आणि त्या आम्हाला बघायच्या आहेत. थँक्यू. पण मला ना आता आपण विषय निघाले त्या मला तुझ्या आईचा उल्लेख मुद्दाम करायचा आहे. मंगलाताई गोडबोले त्यांनी जे नाटक लिहिलं होतं श्रीकृपे करून आणि त्याची परत निर्माती लता नार्वेकर, त्यात काम केलं होतं सुहासताई. मला असं वाटतं की ते जर नाटक आज आलं असतं ना, जेव्हा आज इतकं बायकांबद्दल इतकं काही काही बोललं जात आहे कलाकृतीतून, नाटकांमधून, सिनेमांमधून, तर ते खूप गाजलं असतं. आणि आजच्या सोशल मीडियामुळे त्याला चांगली पब्लिसिटी जिकडे पोचायचं तिकडे पोचलं असतं. म्हणजे आता त्याच्यात साधी एक बाई, तिचं घराशी काय कनेक्शन आहे ते घर आणि त्या घराचे वेगवेगळे कोपरे आणि त्याच्यातून तिचं सगळं उलगडणारं आयुष्य. त्याच्यात ते एक वाक्य तिचं होतं की मी आणि ती गृहिणी आहे आणि तिला गृहिणी असण्याचा कुठेही कमीपणा नाही आहे, की ते पण एक प्रॉपर मोठं काम मोठी काम आहे. त्याच्यामध्ये तिचं जे वाक्य होतं ना, मी करिअरिस्ट नाही, मी घरिअरिस्ट आहे. समजा असं एक वाक्य आपण सोशल मीडियावरती टाकलं असतं
तर पोचलं असतं बायकांना आणि ते आल्या असत्या नाटक बघायला. तर ते किती 98 2000 साल 2000च्या आधी आलं होतं. 97-98 साली आलं. तर मला असं वाटतं की आणि परत मंगलाताई, लताबाई, म्हणजे आपण आता बायकांबद्दल बोलतोय, काय लताबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत, काय तुझ्या आणि सुंदर नाटक लिहिलं जी हो आज आपण त्याला होममेकर म्हणतो, पूर्वी तेव्हा आपण त्याला हाऊसवाईफ म्हणत होतो. त्या त्यांच्या मंगलाताईंच्या वाक्याचा प्रपंचमधल्या एका सीनवर प्रभाव आहे. जेव्हा सोनाली पंडित तिचा नवरा तिला थोडा हिणवतो की काय घरातच बसते, तर तिने हो का सोपं असतं का संसार करणं, असं एक आणखीन पुढे काय तो मला आठवत नाही, पण डेफिनेटली मंगलाताईंच्या त्या वाक्याचा प्रभाव त्या सीनवर होता. तर हे सगळे संस्कार आपण घेत असतो. कशावर नाही तर मी तुम्हाला तेच म्हणत होते की त्याच्यामुळे मला फार तुमच्या क्रिएटिव्हिटी बद्दल आदर वाटतो आणि मला बघायचंय या पुढे आणि कामही करायचंय आपण खरंच. आणि मला असं वाटतं तू पण माझ्यासाठी तू लिहिशील ते मी करीन असंही मला, कारण तू म्हणतेस ना की सुनीताबाई देशपांड्यांचं पत्र मला वाचायचं होतं, कारण त्यांचं ते तू आधी वाचलेली होतीस, हे एक कारण. दुसरं कारण ना, मी फक्त तुझ्याकडे नाही, असे आणखीन खूप लोक आहेत त्यांना असं त्या सुरुवातीला त्या माझ्याकडे आल्या होत्या, सुरुवातीला, आणि आता त्यांना मोठं झालेलं बघताना इट्स अ ग्रेट जॉय. की मी तुला खूप वेळा सांगते सुद्धा की तू जे वंदना गुप्तेबद्दल लिहिलेलं तुझं पत्र किंवा लोकसत्ताच्या तिची बात म्हणले तू मधलं निवेदन, तू खूप खूप सुंदर लिहितेस. तर त्याच्यामुळे आता ती मुग्धा काही अशी मुग्धा नाही आहे, तर मुग्धा ना अशी नाही आहे, आता मुग्धा मोठी झाली आहे, आता डेफिनेटली ती मला 4 गोष्टी सांगू शकेल. तर त्याच्यात आनंदच आहे ना एक. मला आठवते तू माझ्यासाठी काही कारळ्याची चटणी घेऊन आली होतीस. थँक्यू प्रतिमाताई, तुम्ही आलात, तुम्ही नेहमीसारखं बोललात त्याबद्दल थँक्यू सो मच. की अशी आपण बोलतोय आणि समोरच्या चांगलं ऐकतोय आणि त्याला आपलं सगळं कळतंय, ही पण फार रेअर घटना असते. त्याच्यामुळे ते मला आज खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलून, गप्पा मारून. थँक्यू.